चला, दोन्ही हात जोडून घ्यायचा आपल्या हृदयाजवळ. 3 वेळा उद्गीर प्राणायाम म्हणायचा आहे. ओंकारेश्वर म्हणून घ्यायचा आहे. दोन्ही हात घासून आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचा. दीर्घ श्वास भरून आपलं योगिकचा अभ्यास करायचा आहे. परिपूर्ण आपल्याला हात वर उचलायचा आहे. जो हात आपण परिपूर्ण वर उचलतो तोच पाय आपल्याला पूर्ण वर उचलून घ्यायचा आहे. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडा. पूर्ण लांब श्वास घ्यायचा आहे, पूर्ण लांब श्वास सोडायचा आहे. श्वासोश्वासवरच आपलं योगा प्राणायामचा खेळ आहे. पूर्णपणे आपल्याला दीर्घ श्वास भरायचा आहे, दीर्घ श्वास सोडत राहायचा आहे. उंच हात, पूर्ण हात उंच उचलायचा आहे. मागील पाय पूर्ण आपल्या विटंबापर्यंत पोचवायचा आहे. रिलॅक्स. थोडं यामध्ये आपल्याला स्पीड घ्यायचं आहे. फक्त धावल्यासारखं आपल्याला करायचं आहे. रनिंग करून घ्यायचं आहे. परिपूर्ण मन लावून आपल्याला करून घ्यायचं आहे. रिलॅक्स. त्यानंतर 4-5 वेळा दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. आपलं गुडघा आपल्या पोटापर्यंत, आपल्या हृदयापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरेचसे लोकांना गुडघ्याचा आजार, मणक्याचा आजार, पाठीचा आजार, पाठीची नस लागणे, मांडीची नस लागणे असे आजार आपल्याला सतावत आहे. त्या आजारातून आपल्याला मुक्त होण्यासाठी फक्त गुडघ्याचा व्यायाम म्हणजे गुडघा पोटापर्यंत पोहोचवणे हाच एक उपाय आहे. सतत करत राहायचं आहे, सातत्याने करत राहायचं आहे. रिलॅक्स. गुडघ्यातून वाफ द्या. ज्यांना गुडघ्याचा फारच त्रास होत असेल तर हा गुडघ्याचा व्यायाम टाळावे. श्वासोश्वास भरत राहायचा आहे, श्वासोश्वास सोडत राहायचा आहे. सातत्यानं आपल्याला करत राहायचं आहे. रिलॅक्स. जंपिंग करून घ्यायचं आहे. पूर्णपणे
आपल्या क्षमतेनुसार करायचा. सर्वप्रथम आपल्याला सातत्य जरूर ठेवायचा. केल्याने होता हे आधी केलेच पाहिजे असे ध्यान मनामध्ये ठेवून परिपूर्ण आपल्याला करत राहायचा. रिलॅक्स. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात समोर. गुडघ्यातून वाक द्यायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. करा. प्रयत्न करायचा आहे. नाही झालं तरी पण प्रयत्न मात्र जरूर करायचा आहे. रिलॅक्स. दोन्ही हात कमरेवर ठेवून वर बघायचा. गुडघ्यातून वाफ घ्यायचा आहे. 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे सातत्याने करायचं आहे. कोणत्याही कामामध्ये, मग योगा असो, व्यायाम असो, अभ्यास असो, कोणताही व्यवसाय असो, त्यामध्ये सातत्य जरूर आहे. सातत्य नसेल, दररोजचा अभ्यासच नसेल तर ते पूर्णपणे आपल्याला करता येणार नाही. तशी धारणा आपल्या मनामध्ये घ्यायची आहे. करत राहायचं आहे. सातत्य ठेवायचं आहे. दररोज 5 वाजता उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. आळस म्हणजे आपला शत्रू आहे. त्या आळसाला आपल्या मनात थांबवायचं आहे. करत राहा. रिलॅक्स. श्वास करा. खाली वाकून रिलॅक्स. आपला हात तळपायापर्यंत ठेवायचा आहे. दीर्घ कोणासून आपल्याला करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम हाताला आपल्या तळपायापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. काढा. परिपूर्ण श्वास घेऊन काढा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास सोडायचा आहे. रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला पायामध्ये भरपूर अंतर घ्या. पूर्ण त्रिकोणासन करून घ्यायचं आहे. खांद्याच्या रेषेमध्ये आपला हात ठेवायचा आहे आणि त्रिकोणासन करताना थोडं थांबायचं आहे. 10 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडं यामध्ये फास्ट करून घ्यायचं आहे.
रिलॅक्स. आपला हात जमिनीवरती, आपला तळहात जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करा. हाताला मागे पुढे करून घ्या. हात खोलाकार करून घ्यायचा आहे. वरच्या दिशेने झुला करून घ्या. पूर्णपणे आपला डोळ्याचा व्यायाम या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आपल्या बोटाकडे, हाताच्या बोटाकडे, हाताच्या मधल्या बोटाकडे बघायचं आहे. पूर्णपणे डोळ्याचा व्यायाम या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. डोळ्याचा वाढलेला नंबर या झुला व्यायामामुळे कमी करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. कमरेला फिरू द्या. पण कमरेवरती आलेलं अतिरिक्त चरबी आपल्याला कमी करायचा आहे. रिलॅक्स. रवी लावण्याची क्रिया करा. मानेचे व्यायाम, शोल्डरचा व्यायाम, आणखी डोळ्याचा व्यायाम सुद्धा या रवी लावण्याच्या क्रियेमुळे आपोआप होतो. फक्त आपल्याला करत राहायचं आहे, मागे बघत राहायचं आहे, सातत्य ठेवत राहायचं आहे. मन लावून जर आपण केलं तर खरोखर आपलं सकाळची आंघोळ आपोआप होते. मन लावून जर आपण केलं नाही तर घाम सुद्धा आपलं निघत नाही, आंघोळ सुद्धा आपली सकाळची होत नाही. अशी धारणा प्रमाणामध्ये करून घ्यायचा. पूर्णपणे रवी घुसवून घ्या. ताकावरची लोणी वर काढून घ्यायचा. रिलॅक्स. कांडाची क्रिया करा. बारीक मिरची तळून घ्यायची आहे. जे लोक काम करतात, सकाळी उठल्याबरोबर तळत होते, कांडत होते, सडा सारवण करत होते, आजच्या प्रक्रियेमध्ये सडा सारवण नावाची आता राहिले नाही. त्यामुळे आपल्याला सतत योगाव्यायाम करणं फार जरुरीचं आहे. आपला अंगठा आपल्या पाठीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स. दोन्ही हात गोल फिरवा. गोलाकार हात करून घ्यायचा आहे. हाताच्या नसनाड्या मोकळ्या करून घ्यायचा आहे. उलट. रिलॅक्स. दोन्ही हाताची मूठ बांधा. आपल्या खांद्यापर्यंत पोहोचवा. रिलॅक्स. हाताला थोडं वाकडं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या नसणाऱ्या हाताच्या मोकळ्या करून घ्यायचा आहे. रिलॅक्स. थोडं शोल्डर आपलं गोलाकार फिरून घ्या. शोल्डरवरती आलेलं ताणतणाव काढून घ्यायचा आहे. आपल्या शरीराला चांगलं स्वस्थ बनवायचं आहे, आरोग्यमय बनवायचं आहे. उलट. रिलॅक्स. दोन्ही हात ताणून घ्या. एक. ताणा शरीर, ताणा पूर्ण हाताला. 2. आणखी एक वेळा. 1. ताणून घ्या. पूर्णपणे हातावरचा ताणतणाव आपल्याला ताणून घ्यायचा आहे. रिलॅक्स. शेवट. 1. हाताला गोलाकार द्या. फक्त पंजे फिरवायचे आहे आपल्याला.
दोन्ही हात वर करून हाताला बांधून घ्यायचं आहे आणि डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे मनाचं परिपूर्ण ताणतणाव काढून घ्यायचं आहे. खिचो. डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे पूर्णपणे खिचून घ्यायचं आहे. आपलं शरीर रिलॅक्स करून घ्यायचं आहे, शिथिल करून घ्यायचं आहे. रिलॅक्स. हस्तपादासन करून घ्यायचं आहे. श्वास भरा. आपलं डोकं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. 7-8 वेळा करून घ्यायचं आहे. आपलं शरीर, आपलं मन जाऊ दे ना काकराचं आहे असं म्हणते. एक मन, दुसरा मन म्हणते लवकर होता. 3 मन आहे आपले. त्या मनाला आपल्याला पूर्णपणे पक्क करून घ्यायचं आहे. तिसरा मन भलतं खराब, जाऊ दे ना म्हणजे झोपून घेऊ, जाऊच नाही. पण पहिला जो मन आहे ते एकदम स्वच्छ आणि निर्मळ असल्या कारणाने आपण सकाळी 5 वाजता उठतो आणि सतत या क्लासमध्ये आपण तयार होत असतो. अशा पद्धतीनं आपल्याला परिपूर्ण गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. पायामध्ये अंतर घ्या. हातपाय हलवण्याचा प्रयत्न करा. पाय गरम, कपोट नरम. पूर्णपणे पायाला गरम करायचं आहे म्हणजे आपलं पोट आपोआप नरम पडते. पायामध्ये, हातामध्ये पोटाच्या नसणाऱ्या अडकलेल्या आहेत, त्या रक्तवाहिन्या जाम झालेल्या आहेत, ते परिपूर्ण आपल्याला रिलॅक्स करून घ्यायचं आहे, शिथिल करून घ्यायचं आहे. पाय गरम, पोट नरम, डोकं शांत, डोक्यावर बर्फ. अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आपलं देह, आपलं शरीर हलकं-फुलकं ठेवण्यासाठी आपल्याला परिपूर्ण व्यायाम करायचा आहे. कोणाचेही घर हा देह कोणाचा, आत्माराम म्हणे तुझी जाणा मी तुहा विचार विवेक शोधने, गोविंद माधवा याची देही. परिपूर्ण आपल्याला जम्पिंग करून घ्या. कमीत कमी हात हलवण्याचा प्रयत्न करा. टाळ्या सजावट आली. टाळ्या वाजवा. कमीत कमी टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स. दोन्ही हात सरळ ठेवून क्रॉसवर्डिंग करून घ्यायचं. आपल्याला अति फास्ट करून घ्यायचं आहे. कमीत कमी हात हलवण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा. दीर्घ श्वास भरा. आपलं शरीर रोजच्या अभ्यासामुळे, रोजच्या प्रॅक्टिसमुळे, योगा, प्राणायाम, व्यायाम या सगळ्या प्राणायाममुळे, योगामुळे, व्यायाममुळे आपलं शरीर रिलॅक्स झालेलं आहे, शिथिल झालेलं आहे. अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घ्या आणि आपल्याला वीरभद्रासनचे 2 प्रकार या ठिकाणी करून घ्यायचे आहे. पायामध्ये थोडं गुडघ्यातून वाक द्यायचा आहे. 1, दोन्ही हात सरळ, 2, 3, 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. आपल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे.
काढून उलट दोन्ही हात सरळ गुडघ्यातून वाग द्या. 30 सेकंद थांबा. व्हेरी गुड. सगळ्यांचं चांगलं होत आहे. अतिशय सुंदर. उलट दोन्ही हात सरळ गुडघ्यातून वाग द्या. रिलॅक्स. शेवटचं करून घ्यायचं आहे. 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. बहुत बढिया. व्हेरी गुड. त्यानंतर आपल्याला वीरभद्रासनाचा दुसरा प्रकार करून घ्यायचा आहे. पायामध्ये भरपूर अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि दोन्ही हात वर आकाशाकडे बघायचा आहे. 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. काढून घ्या. रिलॅक्स. उलट दोन्ही हात वर आकाशाकडे, नजर आकाशाकडे ठेवायचं आहे. 30 सेकंद थांबायचं आहे. आपला क्षमतेनुसार थांबायचं आहे. काढून घ्या. उलट पूर्णपणे वर बघा, आकाशाकडे बघा. 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. काढून शेवट आत वर बघायचं आहे, आकाशाकडे 30 सेकंद थांबायचं आहे. पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला चक्रासन करून घ्यायचं आहे. दोन्ही हात समोर. 1 2 पाय फिक्स जमिनीवरती. 1 2 3 4 5 6 7. रिलॅक्स. काढून घ्या. दोन्ही हात फिक्स करा. पूर्णपणे हाताला फिक्स करून घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. एक हात आपल्या कमरेवरती, एक हात आपल्या खांद्यावरती. कमरेला हात लिपोटून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला ताडासन करून घ्यायचं आहे. दोन्ही पाय आपल्या जवळ घ्या. पाय अगदी जवळ घ्यायचे आहे. दोन्ही हात सरळ खांद्याच्या रेषेमध्ये वर करायचं आहे. पंजा सरळ ठेवायचा आहे. 1 पूर्णपणे हात ताणून घ्यायचा आहे. तळपायापासून तर हाताच्या बोटापर्यंत आपलं शरीर ताणून घ्यायचं आहे. 2. रिलॅक्स. आणखी एक वेळा. 1 2 तानावर शरीर. खींचो ऊपर. काढून. आणखी एक वेळा शेवटचं. 1 2 खींचो ऊपर. ताणून घ्या. व्हेरी गुड. पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात वर करून घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9. रिलॅक्स. ताडासनचा दुसरा प्रकार आपल्याला घ्यायचा आहे. पाय जवळ घ्या. पायामध्ये अंतर नको. डोक्यावरती दोन्ही हात.
संपूर्ण हात वर ताणून घ्यायचा आहे. 1 तणावर शरीर, 2 3 तणावर शरीर, 4 5 तणावर शरीर. रेडी. काढून घ्या. पायामध्ये थोडं अंतर घ्या. दोन्ही हात डोक्यावरती घ्यायचा आहे. पूर्ण हाताला ताणून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रेडी. असे आपले ताडासनचे 2 प्रकार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला वृक्षासन करून घ्यायचं आहे. वृक्ष म्हणजे झाड. झाडासारखी मजबूत स्थिती आपली शरीराची आपल्याला बनवून घ्यायची आहे. आपल्या शरीराला आपण मजबूत जर केलं नाही तर म्हातारपणी उतरत्या वयामध्ये आपलं शरीर आपल्याला त्रास देईल. शरीराकडे कधीच बघायची, शरीराचा लाड कधीच करायची. बिलकुल त्याला सरळ करून घ्यायचं आहे, मजबूत बनवायचं आहे. 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. काढून आणखी दुसऱ्या बाजूने 30 सेकंद थांबायचं आहे. जर आपण शरीराचं जास्त लाड केलं तर आपलं शरीर आपल्याला जास्त प्रमाणात वजन वाढवतं, शुगर बीपीचे आजार वाढवतो. म्हणून त्या शरीराला आपल्या पायाखाली ठेवायचं आहे, मजबूत बनवायचं आहे. काढून पोझिशन हीच, परंतु यामध्ये ध्रुवासन करून घ्यायचं आहे. तीस सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या बाजूने सर्वजण करत आहे. सगळ्यांचं थांबण्याची इम्युनिटी पॉवर वाढलेली आहे. 40 सेकंदापर्यंत 60 सेकंदापर्यंत थांबण्याचं सगळेजण प्रयत्न करत आहे. अतिशय प्रॅक्टिस, अभ्यास चांगला झालेला आहे. काढून त्यानंतर आपल्याला दीर्घ कोणासन करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 पाय जवळ घ्या. कमरेतून वाकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5 6 7 रेडी. काही लोकांचं पाय जवळ घ्यायचं आहे. पाय आपलं एकदम लागून ठेवायचं आहे. 1 2 3 4 फक्त कमरेतून वाकायचं आहे. 5 6 7 रेडी. दोन्ही पण हात जोडायचे आहे वर. फक्त आपल्याला गुडघ्यातून वाकायचं आहे. 1 तळपायावरती यायचं आहे, गुडघ्यातून वाकायचं आहे. 30 सेकंद थांबायचं आहे. काढून आणखी एक वेळा. 1 2 3 4 5 रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला खुर्ची आसन करून घ्यायचं आहे. खुर्चीसारखी पोझिशन आपल्या शरीराची आपल्याला बनवायचं आहे. दोन्ही हात समोर, फक्त गुडघ्यातून वाकायचं आहे. पायाच्या पोहोच्यावरती आपल्याला यायचं आहे. 30 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 थांबा. 30 सेकंद. 2 3 4 5
6 शेवट 7 रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास करून घ्या. आपल्या शरीर थकलेलं आहे. शरीराची श्वासोश्वास आपल्याला 2-3 वेळा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. भरपूर अंतर घ्यायचं आहे. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 शेवट 1 2 3 4 रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला सूर्यनमस्कार काढून घ्यायचा आहे. सूर्यनमस्कारची स्थिती आपल्याला करून घ्यायची आहे. फक्त आपल्याला 5 सूर्यनमस्कार या ठिकाणी काढून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दुसऱ्या वेळेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तिसऱ्या वेळेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. चौथ्या वेळेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. शेवटचं 5वा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आपलं शरीर एखाद्या सेवाप्रमाणे शिथिल झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायची आहे. आपल्या शरीरावरचं ताणतणाव परिपूर्ण निघालेला आहे. शरीरावरती कोणत्याच प्रकारचं ताणतणाव नाही. संपूर्ण हातापायाचे नसणाऱ्या रिलॅक्स झालेला आहे, शिथिल झालेला आहे. अशी धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायची आहे. 2-3 वेळा दीर्घ श्वास भरायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपल्या तळपायावरती लक्ष केंद्रित करून आपल्याला अ उ म
असे 3 स्वर म्हणून घ्यायचे आहे. श्वास भरा. रिलॅक्स, संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. आपल्या जागेवरती आपल्याला बसून जायचं आहे. साधी मांडी घालून बसा किंवा पद्मासनामध्ये बसा. आपलं मेरुदंड ताठ ठेवायचं आहे आणि सरळ रेषेत आपल्याला बसून जायचं आहे. परिपूर्ण छाती काढून आपलं मेरुदंड ताठ ठेवायचं आहे. पद्मासनामध्ये बसा किंवा साधी मांडी घालून बसा. वायुमुद्रेमध्ये बसा किंवा द्रोणामुद्रेमध्ये बसा किंवा ज्ञानमुद्रेमध्ये बसा. तिन्ही मुद्रेमध्ये कोणत्याही एका मुद्रेमध्ये आपल्याला बसायचं आहे. मुद्रेमुळे काय होतो, कोणत्या मुद्रेमुळे आपली समस्या कमी होते, त्याचं थोडं आपल्याला निराकार करून घ्यायचा आहे. वायुमुद्रेमध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 आजार आपल्याला कमी करता येतात. द्रोणामुद्रामध्ये आमवात, थंडी लागून असलेली वात या द्रोणामुद्रेमध्ये आपल्याला कमी करता येतो. आणि ज्ञानमुद्रेमध्ये आपल्याला आंतरिक ज्ञानामध्ये बसण्याचा मार्ग म्हणजेच ज्ञानमुद्रा. जवळपास आपल्याला वायुमुद्रेमध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. वात आणि पित्त, कफ असे आजार आपल्याला कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून 3 वेळा आपल्याला ओंकारेश्वर म्हणायचं आहे. उद्गीर प्राणायाम म्हणून घ्यायचा आहे. श्वास भरा. गायत्री मंत्र. स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धितपुष्टिवर्धनं गुरवारुकमिव वन्दनात्. मृत्युर्मुक्षीयमामृता. ॐ सहनावस्तु सहनो भुनस्तु सह यूयं करुणावहै तेजस्विनामधीर्तमस्तु मा विद्विषावहै. तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतंगमय. ॐ शांती शांती शांती. प्रातस्मरणीय प्रतिपाल वंदनीय परमपूज्य स्वामीजी महाराज यांना कोटी कोटी वंदन, कोटी कोटी नमन. आयुर्वेद शिरोमणी आयुर्वेदांचे धन्वंतरी आचार्य बालकृष्णजी महाराज यांना कोटी कोटी वंदन करून आजच्या आपल्या भस्त्रिकेच्या प्राणायामाला सुरुवात करायचं आहे. भस्त्रिकेच्या अभ्यासाला आपल्याला सुरुवात करायचं आहे. सर्वप्रथम भस्त्रिका हळूवार घ्यायचं आहे, हळूवार सोडायचं आहे. आपल्या क्षमतेनुसार करून घ्यायचं आहे. दीर्घश्वास भरा, दीर्घश्वास सोडा. शुद्ध ऑक्सिजन आपल्याला घ्यायचं आहे आणि अशुद्ध ऑक्सिजन आपल्याला सोडायचं आहे.
खरोखर आपण भाग्यवान आहोत. जास्त ऑक्सिजन देणारे 2 वृक्ष या ठिकाणी उपलब्ध आहेत. पिंपळ वृक्ष आणि वटवृक्ष. ह्या दोन्ही वृक्षाच्या झाडाखाली बसून आपण भस्त्रिका प्राणायाम करत आहोत. खरोखर आपण धन्य आहोत. ईश्वराची आपल्याला देणगी आहे. त्या पद्धतीने आपल्याला थंडगार अशा वाऱ्यात बसून अतिशय सुंदर प्रकारे आपण वटवृक्षाच्या पिंपळाच्या ऑक्सिजनमध्ये भरपूर ऑक्सिजन घेत आहोत. दीर्घकालीन ऑक्सिजन आपण घेत आहोत. ऑक्सिजन घ्या, सोडा, परिपूर्ण त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. सकाळच्या रामपहारी वटवृक्ष पिंपळ वृक्ष जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्याला बसल्या ठिकाणी थंडगार अशी हवा आपल्याला कानामध्ये लागत आहे. शरीरामध्ये आपल्याला थंडगार असं वाटत आहे. अतिशय सुंदर असं वाटत आहे आपल्याला. त्याचा परिपूर्ण फायदा मन लावून आपल्याला घ्यायचा आहे. सातत्याने योगा करणारा महिला असो की पुरुष असो, कमीत कमी 10-15 वर्ष आपलं आयुष्य वाढवतो. योगा प्राणायाममुळे आपलं आयुष्याची वाढती प्रक्रिया दररोजच्या ऑक्सिजनमुळे आपल्या हृदयाची इम्युनिटी पॉवर वाढते, रेजिस्टंट पॉवर वाढते, इम्युनिटी पॉवर वाढते. दमा, अस्थमा, कफ यासारखे आजार आपोआप कमी होतात. ज्यांना बीपीचा त्रास असेल, शुगरचा त्रास असेल, त्यांचं शुगर आपोआप कमी होतं. बीपीचा आजार असेल तर आपोआप कमी होण्याच्या मार्गात लागतो. आपल्या चेहऱ्यावरती तेज दिसायला आपोआप तेज आपल्या चेहऱ्यात दिसतं. यामध्ये आपल्याला थोडं स्पीड वाढवून घ्यायचं आहे. परिपूर्ण श्वास, थोडं स्पीड. सर्दी, गळा, खोकला, गळ्याचा आजार तुम्हाला अजिबात होणार नाही. 16-17 वर्षाच्या अनुभवातून मी सांगतो.
दम देऊन सांगतो, 100% तुम्हाला सर्दी, खोकला, गळा हे आजार बिलकुल होणार नाही. थोडं स्पीडमध्ये घ्या. रेजिस्टंट पॉवर, इम्युनिटी पॉवर, रोगप्रतिकार शक्ती आपली आपोआप वाढून जाते. कुमकर सर रोज आपल्याला नेहमी सांगतात, बसरेकीमुळे इम्युनिटी पॉवर वाढते. वाघ सर सुद्धा आपल्याला रोज सातत्याने सांगत राहतात, इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल तर आपल्याला भस्त्रिकेशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्दी, गळा, खोकला आपल्याला नष्ट करायचं असेल तर भस्त्रिकेशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात आपल्या हृदयाजवळ बांधून आपल्याला ॲडव्हान्स भस्त्रिका करून घ्यायचं आहे. रिलॅक्स झालेलं आहे आपलं शरीर, आपलं मन, आपलं हृदय रिलॅक्स झालेलं आहे. शिथिल झालेल्या सुधारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायचं आहे. आपल्या शरीरामध्ये खूप ताकद आली असं आपल्याला वाटतं, आपलं हृदय मजबूत झालेलं आहे असं आपल्याला वाटतो, आपल्याला कोणत्याच रोगाची ताणतणाव नाही असं आपल्याला वाटतो. म्हणून आपल्याला दररोज सातत्याने मन लावून कपालभाती करायचं आहे. 10 मिनिट आपल्याला कपालभाती करून घ्यायचं आहे. मन लावून कपालभाती करायचं आहे. आपला मेरुदंड ताठ ठेवून छाती काढलेल्या स्थितीमध्ये चेहऱ्यावरती हास्य निर्माण करून एकसारखं मन लावून कपालभाती करत राहायचं आहे. कमीत कमी द्रोणामुद्रेमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. आपल्याला आम वात काढायची असेल, आम वात कमी करण्याची असेल, थंडी वाजून आलेली वात म्हणजेच आम वात आपल्याला द्रोणामुद्रामध्ये कमी करता येईल. द्रोणामुद्रामध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या आंतरिक ज्ञानामुळे सुख शोधण्याचा प्रयत्न करा. सुख कशात आहे? सुख आपल्या गाडी घोड्यामध्ये नाही, सुख आपल्या इष्टितेमध्ये नाही, सुख आपल्या प्राणायाममध्ये आहे, योगामध्ये आहे. खरोखर आपल्याला सुखाचं धन्य मानायचं असेल तर प्राणायाममध्ये माना. सुख आपल्या
रोजच्या कपालभाती अनुलोम मध्ये आहे. सुखाचा पुरेपूर फायदा आपल्याला या प्राणायाममध्ये घ्यायचा आहे. तुमचं शरीर सुदृढ असेल, आरोग्य चांगलं असेल तर सगळं बरोबर. तुमचं शरीर योग्य नसेल तर तुमचं काही खरं नाही असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. पद, प्रतिष्ठा, प्रॉपर्टी हे आपलं नाही, शरीरसुद्धा आपलं नाही. फक्त आपल्याला दररोज सातत्याने योगा प्राणायाम करायचं आहे. यामध्येच आपलं सुख समावलेलं आहे. सुखाची व्याख्याच ही आहे. प्राणायाम म्हणजेच सुख, सुखामध्येच व्यायाम. दररोज सुख शांती मिळवायची असेल तर प्राणायाम करा, सातत्याने प्राणायाम करा, नित्याने प्राणायाम करा. कपालभातीमुळे 99 प्रकारचे आजार आपल्याला नष्ट करायचे आहेत. अंगावर आलेल्या गाठी आपोआप विरघळतात. खाज, खुजली, चेहऱ्यावरती लाली, पचनक्रिया सुधारते, ॲसिडिटी होते. केस पिकत असेल तर केस आपोआप सातत्याने काळे होतात. दम लागत असेल, दमाचे आजार असेल, कफाचा त्रास असेल, अस्थमाचा त्रास असेल, छाती दुखत असेल, हृदयाचे विकार, ॲसिडिटी, हिमोग्लोबिन आपोआप वाढतो. ज्यांचं हिमोग्लोबिन 7 असेल तर 13-14 पर्यंत पोहोचतो. त्वचा सुंदर दिसते. असे अनेक आजार या कपालभातीमुळे, 99 प्रकारचे आजार या कपालभातीमुळे आपण कमी करता येतो. म्हणून सातत्याने दररोज आपल्याला मन लावून कपालभाती करायचं आहे. या कपालभातीमुळे LFT, KFT. LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, KFT म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट. किडनीमध्ये 2 प्रकार आहे, KFT मध्ये 2 प्रकार आहे, युरिया आणि क्रिएट. क्रिएट आणि युरिया कमी करण्यासाठी, समतोल राखण्यासाठी आपल्याला कपालभाती महत्वाचं आहे. LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट. लिव्हरचे सुद्धा 2 प्रकार आहेत, SGOT आणि SGPT. याचा समतोल राखण्यासाठी आपल्याला सुद्धा कपालभाती दररोज करणं गरजेचं आहे. लिव्हर म्हणजे काळूच. त्या काळजाला मजबूत बनण्यासाठी आपल्याला रोज कपालभाती करायची आहे. KFT म्हणजे किडनी. किडनी आपल्या कानासारखी असते. एक किडनी लहान असते, एक किडनी मोठी असते. त्या किडनीला मजबूत राखण्यासाठी आपल्याला कपालभाती करणं गरजेचं आहे. असे कित्येक लोक आजपर्यंत किडनीच्या आजारानं, लिव्हरच्या आजारानं मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा लिव्हरच्या आजारानं गेलेले आहेत. म्हणून आपल्याला दररोज कपालभाती करायची आहे. तुझं आहे तुझ्या पाशी पण तो विसरला असेल. सगळं साहित्य आपल्या जवळच आहे, परंतु आपण त्याला विसरलो. म्हणजे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण ते करू शकत नाही. पण रोजच्या अभ्यासामुळे आपल्याला परिपूर्ण माहिती होत आहे. तर मग आपण दररोज का नाही करायचं? सकाळ संध्याकाळी करायचं. घरी गेल्यानंतर सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपला आजार ठीक करण्यासाठी आपल्याला कपालभाती करणे गरजेचं आहे. मन लावून कपालभाती करायचं आहे.
मी स्वतः लॅब टेक्निशियन असल्यामुळे माझ्याकडे किडनीचे पेशंट येतात, किडनीचे नमुने सुद्धा येतात, लिव्हरचे नमुने सुद्धा माझ्याकडे येतात, युरिनचे नमुने सुद्धा माझ्याकडे येतात, पण त्यामध्ये जास्तीत जास्त किडनीचे पेशंट आढळतात, लिव्हरचे पेशंट आढळतात. म्हणून आपल्या महाराष्ट्रातली जनतेची किडनीचे आजार, लिव्हरचे आजार जास्तीत जास्त प्रमाणात आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. रिलॅक्स. दोन्ही हात घासून आपल्या चेहऱ्यावरती गरम गरम वाफ द्यायची आहे. चेहऱ्यावरती आलेले काळे डाग आपल्याला नष्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला अनुलोम विलोम 5 मिनिटं करून घ्यायचा आहे. अनुलोम विलोममुळे मध्ये नाडी शोधन प्रक्रिया करून घ्यायचं आहे. नाडी शोधन म्हणजे डावीकडून घेणे, थोडं थांबणे, उजवीकडून घेणे, थोडं थांबणे, त्यानंतर सोडणे, त्याला नाडी शोधन प्रक्रिया असे म्हणतात. अनुलोम विलोममुळे बरेचसे फायदे. कधी कधी आपल्याला रात्रीच्या वेळेस निद्रा लागत नाही, झोप लागत नाही, आपण उठून बसतो. अशा वेळेस काय करायचं, मोठा प्रश्न पडतो. त्यावेळेस आपल्याला 5 मिनिटं अनुलोम विलोम करायचं आहे, म्हणजे आपल्याला 5-10 मिनिटात झोप लागेल. त्यात आता या युगामध्ये जास्तीत जास्त धावपळ आहे. धावपळीच्या ह्या युगात मानसिक आजार जडलेला आहे. बरेचसे लोकांना मानसिक आजाराच्या गोळ्या सुरू आहेत. चिडचिडपणा करणे, अतिराग येणे, एकांतात बसणे, एकटक लावून बसणे, घरामध्ये चिडचिडपणाचं वातावरण राहणे, कशातच मन न लागणे. अशा वेळेस काय करायचं असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. त्यावेळेस फक्त एकच औषध आहे, अनुलोम विलोम. डावीकडून घेणे, उजवीकडून सोडणे, थोडं थांबणे. अशा पद्धतीनं आपण अनुलोम विलोम जर केलं तर आपला मानसिक आजार दूर होतो. अतिराग येणे, चिडचिडपणा वाटणे, अंग डोकं फिरल्यासारखं वाटणे, मंदबुद्धीसारखं वाटणे, असे आजार कमी करण्यासाठीच अनुलोम विलोम हा व्यायाम एकमेव उपाय आहे. जसं पक्षीचा राजा अमर, तसं प्राणायामचा राजा अनुलोम विलोम मानला गेला आहे. जर आपण रोजच्या सातत्याने, रोजच्या अभ्यासाने जर आपण सकाळ संध्याकाळ 5-10 मिनिटं जर अनुलोम विलोम केला तर आपल्या सगळे प्रॉब्लेम दूर होते. त्याची धारणा आपल्या मनामध्ये करून घ्यायचा. हे अनुभवाचे बोल आहे. 16-17 वर्षाचे अनुभवाचे बोल आपल्याला मी सांगत आहे. कुमकर सर रोज आपल्याला सांगते त्यांच्या अनुभवातून. सातत्य ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य फार महत्त्वाचं आहे. सातत्य जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. सातत्य म्हणजेच रोजची प्रॅक्टिस, रोजचा अभ्यास. सातत्य जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही असं आपल्या मनामध्ये लावून घ्यायचं आहे.
रिलॅक्स. दोन्ही पाय सरळ करून पायावरती आलेल्या मुंग्या आपल्याला काढून टाकायचं आहे. पायाची टाळी वाजवा. उलट दिशेने पायाची बोटे मागे पुढे करा. पूर्ण पायाचं कनेक्शन पायाच्या नसणाऱ्या डोक्याच्या मेंदूपर्यंत पोचले आहे. त्या पायाच्या नसणाऱ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे. पाय मागे पुढे करा. गोल फिरवा. उलट. पाय गरम करून घ्या. परिपूर्ण आपल्या पायाला गरम करायचं आहे, म्हणजे आपला पोट आपोआप नरम पडतील. आपले पायच गरम नाही झाले तर पोट आपण नरम कसं पडतील, तसं आपण पोटाला प्रश्न विचारायचा आहे. दोन्ही पायाने वन बाय वन पाय मागे पुढे करा. अतिरिक्त वाढलेले पोटावरची चरबी आपल्याला नष्ट करायचं आहे. कमीत कमी 20 वेळा करण्याचा प्रयत्न करा. कमर दुखली तरी चालेल, पण करण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स. पायाचा अंगठा जमिनीपर्यंत टेकवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घ्या. पायाचा अंगठा पकडा. आपलं कपाळ जमिनीवर 3 वेळा टेकवण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. क्रॉस टचिंग करून घ्या. रिलॅक्स. आपलं पाय लावून घ्या. आपलं कपाळ गुडघ्याला टिकवण्याचा प्रयत्न करा. टेकवा. आपलं कपाळ गुडघ्याला टेकवा. नाही टेकलं तरी चालेल, पण प्रयत्न मात्र 100% करायचे आहे. आज नाही टेकन, 8 दिवसानं टेकन, 15 दिवसानं टेकन, पण 1 दिवस मी टेकवणार अशी धारणा करून घ्यायची आहे. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूने खाण्यापिण्यावर थोडंसं कंट्रोल ठेवा. 6 पोळ्या खात असेल तर 4 वर या. 4 वर आले तर 3 वर यायचं. 2 वर आलं का समजून जायचं का आपलं डोकं आता टेकते गुडघ्याला, असं समजायचं आहे. खाण्यापिण्यावर कंट्रोल नसल्यामुळे आपल्या पोटावरची चरबी वाढलेली आहे. त्या चरबीला कमी करण्यासाठी जेवण महत्त्वाचं आहे. जेवण कमी करा. गोड पदार्थ कमी करा. लाडू कमी खा. दोन्ही पायाने
रिलॅक्स. त्यानंतर आपल्याला साधी मांडी घालून बसायचं आहे. पद्मासनामध्ये बसायचं. 3 वेळा आपल्याला ओंकारेश्वर म्हणून घ्यायचं आहे. तीन वेळा भांबरी करून घ्यायचा आहे. भुंग्यासारखा आवाज आपल्याला काढायचा आहे. दोन्ही हात आपल्या ओटीपोटाजवळ ठेवायचा आहे. आपल्या ईश्वराला, परमेश्वराला, आपल्या कुलदेवतेला, आपल्या आईवडिलांना आपल्या हृदयातून हाक मारायचा आहे. कारण की त्यांच्या माध्यमातून आपण या योगामध्ये आज सामील आहे. त्यांना कोटी कोटी वंदन करायचं आहे, कोटी कोटी नमन करायचं आहे, कोटी कोटी प्रणाम करायचं आहे. आत्मचिंतन करायचं आहे, चिंतन करायचं आहे, मंथन करायचं आहे. आपल्या हृदयातून त्यांना बघायचं आहे, आत्मसात करायचं आहे. 30 सेकंद आपल्याला असंच थांबायचं आहे. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात घासून आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. सिंहगर्जना आणि व्याघ्रासन आपल्याला करून घ्यायचं आहे. जीभ बाहेर काढा. परिपूर्ण जीभ बाहेर काढून घ्यायचं आहे आणि डरकाळी सोडायचं आहे वाघासारखी. गळ्यावरून गरम गरम वाफ द्या. गळ्यावरती आलेलं अतिरिक्त भार काढून टाकायचा आहे. दोन्ही हात वर करून खळखळाटून हसायचं आहे. हास्यासन करून घ्यायचं आहे. दोन्ही हात जोडून सामायिक प्रार्थना म्हणून घ्यायचं आहे. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात मागे बांधून धरती मातेला दंडवत प्रणाम करायचा आहे. दोन्ही हात जोडून सगळ्यांना ओम म्हणायचं आहे. ओम 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 ओम.